नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। शिवसेनेत तब्बल 38 वर्ष काम करणारे आणि उद्धव ठाकरेंचे अतिशय निष्ठावान मानले जाणारे राजन साळवी यांचा आज अखेर शिंदे गटात प्रवेश होतोय। या घडामोडींनी कोकणात मोठी राजकीय उलथापालथ होऊ शकते एवढं मात्र निश्चित। पण राजन साळवी यांचा हा निर्णय त्यांना का घ्यावा लागला, ठाकरे गटात काय घडलं, साळवी जे आहेत ते ठाकरेंवर का नाराज होते, या सगळ्या प्रश्नांची सखोल चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत। हे सगळं समजून घेऊया, पण त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। राजन साळवी म्हणजे शिवसेनेचा हाडाचा कार्यकर्ता, 3 वेळा आमदार राहिलेले, मातोश्रीशी कायम निष्ठा ठेवणारे नेते। एकनाथ शिंदेंनी जेव्हा 2022 मध्ये बंड केलं तेव्हा अनेक जण फुटले, पण राजन साळवी ठाकरेंच्या सोबत खंबीरपणे उभे राहिले। मग आता 2 वर्षांनी त्यांनीच ठाकरेंची साथ का सोडली, तर याचं उत्तर 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात दडलंय। 2024च्या निवडणुकीत राजन साळवी पराभूत झाले, त्यांचा पराभव झाला, पण त्यामागे कोण जबाबदार? साळवींना वाटत होतं की त्यांना पक्षाकडून योग्य पाठिंबा मिळाला नाही। त्यांनी आपल्या पराभवाची माहिती उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवली, पण त्यावर काहीच कृती झाली नाही। या उलट ठाकरेंनी साळवींना सुनावलं असं म्हणतात, तुम्हाला पक्षात राहायचं नसेल तर दरवाजे उघडे आहेत। आणि हीच ती वाक्य जिनं साळवींच्या मनात खदखद निर्माण केली। राजन साळवी आणि विनायक राऊत यांच्यात बऱ्याच दिवसांपासून तणाव होता। साळवींच्या मते राऊतांनी निवडणुकीत मदत केली नाही। साळवींनी ही तक्रार उद्धव ठाकरेंकडे केली, पण त्यावरही काही कारवाई झाली नाही आणि त्यामुळे शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजी आणि नेतृत्वाचं दुर्लक्ष या गोष्टींनी राजन साळवी अस्वस्थ झाले आणि एक शिवसेनेचा हाडाचा कार्यकर्ता, निष्ठावान कार्यकर्ता ठाकरेंना गमवावा लागला। साळवींना भाजपमध्ये देखील बोलावणं आलं होतं असं म्हणतात, पण त्यांनी भाजपऐवजी शिंदे गटच निवडला, कारण धनुष्यबाण आणि बाळासाहेब ठाकरेंचं मूळ हे शिवसेना आहे। एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व महाराष्ट्रानं स्वीकारलं हे विधानसभेच्या निकालावरून स्पष्ट झालंय आणि शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये त्या पक्षामध्ये त्यांना अधिक संधी मिळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं राजन साळवी यांनी शिंदेंच्या नेतृत्वात काम करणं पसंत केलं। त्यामुळे अखेर त्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर अनेक जण म्हणत होते की उद्धव ठाकरे हे आपल्या नेत्यांना वेळ देत नाहीत, त्यांचं ऐकत नाहीत। साळवी प्रकरणाने हेच सिद्ध झालंय का? एका पाठोपाठ एक असे नेते ठाकरे गट सोडत आहेत आणि त्यामुळे ठाकरेंचं नेतृत्व कितपत प्रभावी आहे असा प्रश्न देखील उपस्थित होतोय। राजन साळवींचा शिंदे गटात प्रवेश म्हणजे कोकणातील ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जातोय। उद्धव ठाकरेंचं नेतृत्व आणि पक्षातील अंतर्गत संघर्ष यामुळे एकेकाळचे निष्ठावान नेतेही पक्ष सोडत आहेत आणि आता पुढे ठाकरे गट आणि शिंदे गट यात कोकणात मोठी लढत होणार हे निश्चित आहे। तुम्हाला काय वाटतं? राजन साळवींचा निर्णय योग्य आहे की चुकीचा? ठाकरे गट अजूनही मजबूत आहे की कमजोर होत चाललाय? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर मराठी मंडळीला सबस्क्राइब अवश्य करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।